हाय वेदांत टीम, माझं नाव शुभम शिंदे. मी मी आज तुम्हाला प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे डेमो व्हिडिओ बनवत आहे. माझं माझं जे हायर एज्युकेशन आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे वेब प्रेप केम अकॅडमीवरती CSR नेटचा अभ्यास करत आहे. प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आज केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरवरती मी एक डेमो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत. तर आपला जो आजचा जो मेन डेमो टॉपिक आहे तो आहे एमओटी. एमओटी म्हणजे मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. आता पहिल्यांदा एमओटी थेअरी शिकण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा एक थेअरी आलती. त्या थेअरीचं नाव होतं व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन थेअरी किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. आता व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी फेल झाली असेल तर आपल्याला एमओटी थेअरी आली असणार आहे. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी का झाली तर आपण पहिल्यांदा पॉईंट एमओटी थेअरीच्या अगोदर आपण पहिला पॉईंट घेणार आहोत, फेल्युअर ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचं काहीतरी फेल्युअर आलं युनिव्हर्स मध्ये, म्हणूनच आपली एमओटी थेअरी आली. ते फेल्युअर काय आलं तर ते आपण बघूया. तर व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीने एक मॉलिक्यूल एक्झिस्ट केला. तो मॉलिक्यूल होता O2 मॉलिक्यूल. हा O2 मॉलिक्यूल व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीने एक्झिस्ट केला काय होता तर स्ट्रक्चर होतं असं. हे स्ट्रक्चर होतं असं आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये ऑक्सिजनचे हे 2 लोन पेअर आणि हे 2 लोन पेअर, हे ऑक्सिजनचे हे लोन पेअर आणि हे लोन पेअर, इथे पण 2 इलेक्ट्रॉन आणि इथे पण 2 इलेक्ट्रॉन, हे सगळे इलेक्ट्रॉन पेअर फॉर्म मध्ये होते. म्हणून व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी काय बोलली, हे स्ट्रक्चर काय असणार आहे, हे स्ट्रक्चर असणार आहे डायामॅग्नेटिक. बट एमओटी थेअरी काय बोलली, O2 मॉलिक्यूल हा काय आपला पॅरामॅग्नेटिक. म्हणून फेल्युअर ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी काय आहे, O2 मॉलिक्यूल त्यांनी सांगितलं आपल्याला डायामॅग्नेटिक आहे आणि एमओटी थेअरी काय बोलली पॅरामॅग्नेटिक आहे. म्हणून नवीन थेअरी युनिव्हर्स मध्ये आली, त्या थेअरीचं नाव आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. एमओटी. ठीक आहे, ह्या थेअरी मध्ये आपण डेमो व्हिडिओ मध्ये मी 2च एमओ डायग्राम बनवणार आहे, O2 ची आणि F2 ची. त्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचा. त्या कन्सेप्टचं नाव आहे SP मिक्सिंग, XP मिक्सिंग अँड विदाउट SP मिक्सिंग. ह्या 2 कन्सेप्ट आपल्याला समजायचे आहेत. ठीक आहे, तर चालू करूया. SP मिक्सिंग म्हणजे काय आणि विदाउट SP मिक्सिंग म्हणजे काय. ठीक आहे, मी आता काही एक मॉलिक्यूल घेतो, एलिमेंट घेतो. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असतं, 1s1, हेलियम 1s2, लिथियम 1s2 2s1, बेरिलियम 1s2 2s2, बोरॉन 2s2 2p1, कार्बन 2s2 2p2, नायट्रोजन 2s2 2p3, ऑक्सिजन 2s2 2p4 आणि फ्लोरीन 2s2 2p5. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं फाइंड करतो ते आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल या चॅप्टर मध्ये बघतो. आता हे 1s1 आपल्याला सर्वांना माहिती आहे. सर्वात लो एनर्जी कोणाची असणार आहे, 1s1 ची असणार आहे. बरोबर, 1s ची असणार आहे. त्याच्यावरती कोण असणार आहे, त्याच्यावरती असणार आहे 2s असणार आहे. बरोबर, आता 1s थोडासा हा झाला हायड्रोजनचा, हा झाला. आपण कन्सेप्ट कोणतं शिकतोय, SP मिक्सिंग, XP मिक्सिंग अँड विदाउट SP मिक्सिंग. कन्सेप्ट समजला. आता पुढे हेलियम. इथे पण काय असणार आहे, इथे 1s असणार आहे, इथे 2s असणार आहे. परत लिथियम 1s 2s. नंतर बेरिलियम हा एनर्जी गॅप थोडा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. बरोबर, 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हेलियम मध्ये 2, लिथियम मध्ये 2 आणि 2s मध्ये 1. हा वरचा काय आपला 2s आहे. हा एनर्जी गॅप इलेक्ट्रोलाइट एनर्जी गॅप काय थोडा वाढत जाणार आहे. बेरिलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, बेरिलियम मध्ये 2,
1s मध्ये 2. नंतर बोरॉन मध्ये, आता बोरॉन मध्ये 2s आला, मी 1s लिहित नाही, डायरेक्ट लिहितो 2s आणि हा आपला 2p. 2s मध्ये किती आहेत 2, 2p मध्ये 1. नंतर कार्बन मध्ये 2, हा एनर्जी गॅप वाढत जाणार परत. ठीक आहे. नंतर डायरेक्ट तुम्ही आता नायट्रोजनचं लिहिता, डायरेक्ट तुम्ही आता लिहितो ऑक्सिजनचं, डायरेक्ट लिहितो मी ऑक्सिजनचं. आपल्याला बोर्ड लहान असल्यामुळे डायरेक्ट मिळतो ऑक्सिजनचं. ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हा ऑक्सिजन पी मध्ये 4 आहेत. ठीक आहे. मला कन्सेप्ट तुम्हाला काय समजून सांगायचं, एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग म्हणजे काय. आता हा 1s आहे आणि 2s आहे, हा इलेक्ट्रॉन इथे जाऊ शकतो बरोबर, तर इथला इलेक्ट्रॉन इथे येऊ शकतो, म्हणजे इथे एसपी मिक्सिंग होणार आहे बरोबर. तसं इथे पण, म्हणजे जेवढा एनर्जीचा मिनिमम असेल तिथला तो इलेक्ट्रॉन इथे जाणार, तिथला इलेक्ट्रॉन खाली जाणार. असं आपण करत करत इथेपर्यंत गेलो ऑक्सिजन पर्यंत. ऑक्सिजन पर्यंत काय होणार आहे, हा एनर्जी गॅप जास्त होणार आहे, हा एनर्जी गॅप मॅक्झिमम होणार आहे, आणि हा इलेक्ट्रॉन तो इथे जाणार नाही आणि तिथला इलेक्ट्रॉन खाली येणार नाही. म्हणूनच हायड्रोजन पासून हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन इथपर्यंत जे इलेक्ट्रॉन्स आहेत डायॲटॉमिक मध्ये काय असणार, H2, हेलियम 2, लिथियम 2, बेरिलियम 2, B2, C2 आणि N2. हे जे हेमोडायग्राम आपण बनवणार आहोत ते असणार आहेत एसपी मिक्सिंग वाल्या, ते असणार आहेत एसपी मिक्सिंग मध्ये. का असणार एसपी मिक्सिंग मध्ये, कारण ह्याचा एनर्जी गॅप काय आहे, मिनिमम आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा 2 लहान मुलं आहेत, हे आपलं घर आहे आणि 2 लहान मुलं आहेत, त्या मुलाचं नाव आहे राम. ठीक आहे. आता या घराला पायऱ्या आहेत, समजा 2 पायऱ्या आहेत. ठीक आहे. तर हा राम लहान मुलं करणार, त्या पायरी जाणार, दुसऱ्या पायरी जाणार, परत पहिल्या पायरी जाणार, दुसऱ्या पायरी जाणार. पण ह्याच घराच्या जर पायऱ्या वाढल्या, समजा हे घर आहे आणि पायऱ्या इथे आहेत, 10 पायऱ्या आहेत, तर हा राम लहान मुलगा आहे, त्याला जर इथं डायरेक्ट यायचं असेल तर जमणार आहे का, इथून जर इथं आला तर तो काय होणार, तो पडणार, ढासळणार तो. समजतंय. म्हणजे काय, जर 2 पायऱ्या असतील, जर घराच्या 2 पायऱ्या असतील तर 1 पायरीवरून 2 पायरून परत दुसऱ्या पायरीवरून खाली येऊ शकतो. पण घराच्या आपल्याकडे जास्त पायऱ्या असतील, 6 पायऱ्या असतील, तर तो डायरेक्ट 6व्या पायरीवर येणार नाही आणि 6व्या पायरीवर डायरेक्ट पहिल्या पायरीवर येणार नाही. तसंच इथे एलिमेंट झालंय. हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत इथून इलेक्ट्रॉन इथे जातोय, इथून इलेक्ट्रॉन इथे येतोय, म्हणून त्याला काय म्हणतात एसपी मिक्सिंग. आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये काय होतंय, हा एनर्जी गॅप 2s आणि 2p ला 2 हाय होतोय, म्हणून 2s मधला इलेक्ट्रॉन इथे जाणार नाही, इथला इलेक्ट्रॉन खाली येणार नाही. आणि ह्यालाच म्हणतात O2 आणि F2 ला म्हणतात, O2 ला आणि F2 ला म्हणतात विदाउट एसपी मिक्सिंग, विदाउट एसपी मिक्सिंग. समजलं. आता एसपी मिक्सिंग ची हेमोडायग्राम डिफरंट आहे, विदाउट एसपी वाल्याची हेमोडायग्राम डिफरंट आहे. बघूया आपण, हे समजलं. पुढं मी 2 कॉलम बनवतो. हेमोडायग्राम, एसपी मिक्सिंग. आपण कशाची हेमोडायग्राम बनवणार आहोत, एसपी मिक्सिंग मध्ये आज N2 ची, आणि इकडं हेमोडायग्राम विदाउट एसपी मिक्सिंग. कशाची बनवणार आपण इथं, O2 ची. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, 2 लाईन मारायच्या, इकडे पण तसंच. इथे कोण असणार शेवट 1s, ह्याच्यावरती कोण असणार 2s, ह्याच्यावरती कोण असणार 2p. इथे पण सेम तसंच 1s 2s 2p. इथे पण तसंच 2p 2s आणि 1s. इथे पण तसं 2p 2s आणि 1s. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे,
1s मध्ये त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लो एनर्जीला घालणार. लो एनर्जीला घालल्यानंतर काय होणार, त्याला म्हणतो आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यातले काही एनर्जी, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स वरती जाणार, त्याला आपण काय म्हणतो, अँटी बॉन्डिंग म्हणतो. म्हणजे काय होणार, त्यातले काही एनर्जी लो एनर्जीला गेले, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स हाय एनर्जीला गेले. तिथे पण तसं होणार, त्यातले काही इलेक्ट्रॉन लो एनर्जीला गेले, हाय एनर्जीला गेले, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लो एनर्जीला गेले. इथे पण तसं होणार. आणि जे लो एनर्जी इलेक्ट्रॉन गेलेले असतात ते स्टेबल असतात आणि तेच इलेक्ट्रॉन पुढे बॉन्ड बनवण्यासाठी जातात. त्याला आपण काय म्हणतो, डीएमओ म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. आता हा 2p. आता जो डिफरन्स आहे एमओ डायग्राम मध्ये तो फक्त 2p मध्ये आहे. इथे पण सेम आहे, 1s आणि 2s मध्ये सेम आहे. इथे बघा काही इलेक्ट्रॉन्स वरती जाणार, काही इलेक्ट्रॉन्स इथे जाणार. जो डिफरंट आहे एमओ डायग्राम मध्ये एसपी मिक्स आणि विदाउट एसपी वालेचा, तो डिफरन्स 2p मध्ये. काय डिफरन्स आहे, तो डिफरन्स हाय. तो डिफरन्स काय आहे, हाय. फक्त इथं ह्याचा उलट होणार आहे. कसं होणार, असं होणार. समजलं. हा झाला उलटा ट्रायंगल. कसं लक्षात ठेवायचं, हा झाला उलटा ट्रायंगल, हा झाला चौथा ट्रायंगल. समजलं. आता आपल्याला एमओ डायग्राम बनवायचा आहे N2 ची. आता आपल्याला एमओ डायग्राम कशाची बनवायचा आहे, N2 ची बनवायचे. तर मी 2 नायट्रोजन इथं लिहिले. त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 2p3. ऑक्सिजनचं इथं लिहिला ऑक्सिजन, इथं लिहिला ऑक्सिजन. कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 2p4. आता इलेक्ट्रॉन भरा. 1s मध्ये 2 आहेत, इथे पण 2 आहेत. 2s मध्ये 2 आहेत, इथे पण 2 आहेत. भरले. p मध्ये किती आहेत, 3 आहेत. p मध्ये किती, 3 आहेत. आता इलेक्ट्रॉन भरायचे. 2 आणि 2 किती झाले, 4. 2 आणि 2 किती झाले, 4. 3 आणि 3 किती झाले, 6. आपल्याला किती इलेक्ट्रॉन भरायचे आहेत, 6 भरायचे आहेत. 1 2 3 4 5 6. ही झाली एमओ डायग्राम ऑफ N2. आता O2 ची बनवायची आहे. ठीक आहे. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. 2s मध्ये 2. p मध्ये 4 आहेत. p मध्ये किती आहेत, 4 आहेत. भरले. आता इलेक्ट्रॉन भरायचे. हा, इथपर्यंत बरोबर आहे. 2p मध्ये किती आहेत, 1 2 3 4. 4 आणि 4 8 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. समजलं. काय समजलं, एमओटी थेरी काय आली हे आता आपल्याला O2 वरनं समजलं. इथे भेटले आपल्याला 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन भेटल्यामुळे O2 काय झाला आपला, O2 आपला झाला पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक झाला. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय बोलली आपल्याला, O2 तुझा काय आहे, डायमॅग्नेटिक आहे. म्हणून मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आली. आता त्याचा बॉन्ड ऑर्डर कसा काढायचा, NB मायनस NA डिवाइड बाय 2. NB म्हणजे काय, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे लोएस्ट एनर्जी वाले. किती आहेत, 2 4 आणि हे 6 10. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4 5 आणि 6. बॉन्ड ऑर्डर किती आली, 2. आणि O2 काय आला आपला, प्यारा. आता इथे पण बॉन्ड ऑर्डर काढा. NB मायनस NA डिवाइड बाय 2. ठीक आहे. NB म्हणजे बॉन्डिंग वाले 2 4 10. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4. बॉन्ड ऑर्डर किती आली, 3. आता ह्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठे आहे का, असा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठे आहे का ह्याच्यामध्ये, नाही. म्हणून N2 काय भेटला आपल्याला, डायमॅग्नेटिक. N2 आपल्याला काय भेटला, डायमॅग्नेटिक भेटला. ठीक आहे. ही झाली आपली आजची N2 आणि O2 ची एमओ डायग्राम. ठीक आहे. ठीक आहे. इथे मी थांबतो. माझा अजून जर व्हिडिओ वेदांत टीमसाठी मी बोलतोय, जर माझा अजून व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या ऑर्गॅनिक वाला युट्यूब चॅनलवरती आहेत आणि मी रिझ्यूम मध्ये ते माझी युट्यूब चॅनलची लिंक पण पाठवली. धन्यवाद. एक संधी मला द्या, मी चांगलं माझं प्रामाणिकपणे काम करेन.